नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी गोल गळ्याला पोटली बटन लावून आणि जी काही ब्लाऊजवरती छोटे छोटे पॅच आहेत त्याच्यापासून छान डिझाइन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। गळ्याची खोली घ्यायची आहे आणि जे काही माप आहे त्या मापानुसार शोल्डर मुंडा ही माप टाकून घ्यायची। त्याच्यानंतर मग गळा बरोबर अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। जर कुठे चुकत असेल तो बरोबर आपल्याला करून घ्यायचा। त्याच्यानंतर हाच गळा दुसऱ्या बाजूला आपल्याला अस्तरवरती डार्क करून घ्यायचा। तर इथं आपण बिना पेपर कॅनव्हासचा छान असा गोल गळा तयार करून घ्यायचा। डार्क करून घेतला नंतर मग जो काही अस्तर आहे तो ब्लाउज पीसवरती अशा पद्धतीने बरोबर आपल्याला पॅक करून घ्यायचा। पिना लावून मी पूर्ण अस्तर ब्लाउज पीसवरती पॅक करून घेत आहे आणि इथं आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे, म्हणून मग काळजीपूर्वक उलट सुलट बाजू बरोबर चेक करून घ्यायची। तर ब्लाउज पीस सरकणारा असल्यामुळे मग मी पिना लावून गळा पूर्ण पॅक केला। त्याच्यानंतर मग गळ्याला आणि कमरपट्टीला कमरपट्टी जोडण्याऐवजी आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची आहे। तर सर्वात आधी गळ्याला शिलाई करून एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा। तर पूर्ण गळ्याचा आतील एक्स्ट्राचा भाग कट करून आणि पूर्ण गळ्याला छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे, जेणेकरून गोल गळा पलटवायला सोपं जाईल। तर पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घेतले। त्याच्यानंतर मग कमरपट्टीला आपल्याला जी काही शिलाई मारायची आहे ती आपण टाकून घ्यायची। अस्तर हा बरोबर आपल्याला सेट करून घ्यायचा आहे, कुठे आतमध्ये घोळ वगैरे होणार नाही किंवा खालीवरती कमी जास्त होणार नाही। बरोबर सेट करून घेतला। त्याच्यानंतर मग इथं अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आणि मग आपल्याला इथं अस्तर पलटवून घ्यायचा। तर बघू शकतात पूर्ण अशा पद्धतीने शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी अस्तर पलटवून आपल्याला जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो शिलाई मारून आणि कट करून घ्यायचा। तर सर्वात आधी जो काही गोल गळा आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। गोल गळ्यावरती शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग जो काही अस्तर आहे त्याच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची। बरोबर खालच्या बाजूचा अस्तर आणि ब्लाउज पीस चेक करत मग मी गळ्याला शिलाई करून घेतली आणि बरोबर अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करत असताना सुद्धा खालच्या बाजूला बरोबर स्ट्रेट करून घेतलं अस्तर आणि ब्लाउज पीस एक समान अंतरामध्ये आणि मग मी अस्तरवरती शिलाई करून घेतली। कमरपट्टीवरती सुद्धा आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची। बघू शकतात अस्तर अगदी एकसारखा पकडत आहे आणि कुठेही आतमध्ये घोळ वगैरे होणार नाही ही काळजी घेत आपल्याला शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आणि जे काही कमरपट्टीला आपण दोघही बाजूंना 2 टक्स देत असतो ते बरोबर आपल्याला अशा पद्धतीने दोघही बाजूंना देऊन घ्यायचे। तर हा पार्ट मी रेडी करून घेतला। त्याच्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने छोटा कपडा घ्यायचा आणि जे काही छोटे कपड्याचे तुकडे करून घेतले त्याच्यानंतर थर्माकॉलचे मणी घेतले आणि ते बरोबर अशा पद्धतीने ठेवून इथं मी धाग्याच्या साहाय्याने पोटली बटन्स हे तयार करून घेतले। तर ह्या पद्धतीने पोटली बटन तयार करून आणि बोटाच्या साहाय्याने 4 गाठ मारून घ्यायचे आणि धागा कट करून घ्यायचा। या पद्धतीने खूप सारे पोटली बटन मी इथं तयार करून घेतले। त्याच्यानंतर मग हे आपल्याला कुठे जोडून घ्यायचे आहेत, तर हे आपल्याला गोल गळ्याला कुठे जोडायचे ह्या बरोबर आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत। पोटली बटन जोडत असताना आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार पूर्ण गळ्याला लावू शकतात किंवा मग मी ज्या पद्धतीने लावत आहे त्या पद्धतीने लावू शकतात। तर वरच्या बाजूला पावणे इंच ते 1 इंच अंतर सोडून दिलं आणि खालच्या बाजूला 1.5 ते 2 इंच इतकं अंतर मोजून घेतलं। दोघही बाजूंना सेम तितकंच अंतर मोजून घेतलं। त्याच्यानंतर मग 2-2 इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून घेतल्या आणि जो काही मध्य सेंटर आहे त्याच्यावरती सुद्धा खुणा करून घेतल्या। तर सर्वात आधी वरची जी काही 2 इंचावरची खूण आहे तिथं मी 3 पोटली बटन घेतले आणि ते बरोबर एकसारखे पकडून घेतले आणि हळूवारपणे इथं मी शिलाई करून घेत आहे। तर इथं तुम्ही सिंगल फूटचा सुद्धा वापर करू शकतात। नंतर जी काही त्याच्यानंतर 2 इंचाची खूण आहे त्याच्यावरती 1 पोटली बटन लावलं आणि पुन्हा खाली जे काही 2 इंचावरती अंतर आहे तर पुन्हा तिथं 3 पोटली बटन मी लावून घेत आहे। त्याच्यानंतर खाली पुन्हा मी 1 पोटली बटन लावलं
आणि त्याच्यानंतर मग जो काही गळ्याचा गोल आकार आहे मध्ये सेंटर, त्याच्यावरती 4 पोटली बटन लावून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार 3, 2 किंवा 4 इतके लावू शकतात किंवा मग पूर्ण गळ्याला सुद्धा लावू शकतात। तर मी जो काही गोल गळा आहे तिथे 4 पोटली बटन लावून घेत आहे आणि सेम ज्या पद्धतीने दुसऱ्या बाजूला 3 आणि 1 अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत, त्याच मापावरती इकडच्या साईडला सुद्धा आपल्याला पूर्ण पोटली बटन हे लावून घ्यायचे। बघू शकतात त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा लावून घेतले, एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले। त्याच्यानंतर मग ज्या ब्लाऊजवरती जी काही डिझाईन आहे आणि छोटे छोटे पॅच आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर बघू शकतात ह्या पद्धतीने जे काही छोटे पॅच आहेत ते धागे वगैरे निघू नये, मग त्याच्यामुळे मग मी अगरबत्तीच्या सहाय्याने जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो अशा पद्धतीने कट करून घेत आहे आणि ह्या पद्धतीने मी 6 पॅच घेतलेले आहेत। तर 6 पॅच मी ह्याच पद्धतीने धागा वगैरे निघू नये याच्यासाठी मग अशा पद्धतीने कट करून आणि रेडी करून घेतले। त्याच्यानंतर ब्लाऊज पीसचा जो काही मध्ये सेंटर आहे गळ्याचा गोल, त्याच्यावरती अशा पद्धतीने खून करून घेतली आणि इथं मग आपल्याला हे पॅच जोडून घ्यायचे आहेत। तर बघू शकतात अशा पद्धतीने मी इथं हे पॅच जोडून घेत आहे आणि खूप छान असं फूल तयार करून घेतलं। तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा डिझाईन तयार करू शकतात। तर जो काही पॅच आहे तर सर्वात आधी मध्ये सेंटरवरती ह्या पद्धतीने हा पॅच मी सुई धाग्याच्या सहाय्याने पॅक करून घेत आहे। सेम त्याच पद्धतीने पूर्ण जे काही पॅच आहेत ते सर्व बाजूंनी आपल्याला बरोबर सुई धाग्याच्या सहाय्याने हळूवारपणे जोडून घ्यायचे आहेत। तर बघू शकतात पूर्ण मी अशा पद्धतीने पॅच जोडून आणि खूप छान अशी डिझाईन किंवा मग फूल तयार करून घेतलं। इथं तुम्ही बो सुद्धा लावू शकतात आणि त्याच्यानंतर मग मी इथं लेसचा वापर करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस ऑप्शनल आहे, लावायची असेल तर लावू शकतात, जाड किंवा बारीक। तर पूर्ण गोल गळ्याला अशा पद्धतीने लेस लावून त्याच्यावरती डबल शिलाई मारून घेतली। तर अगदी कमी वेळेत आणि पोटली बटन लावून आणि ब्लाऊजवरती प्लेन ब्लाऊजवरती जे काही छोटे छोटे पॅच आहेत त्यांच्यापासून खूप छान अशी ही सोपी आणि कमी वेळेत तयार होणारी डिझाईन मी इथं तयार करून घेतली। तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही डिझाईन आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।